आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेट। पिंडदान हे जे अंतिम संस्कार आहे ते परिभ्रमण मधून मृत व्यक्तीला मुक्ती देते। वसंतराव हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते असा हबप कबीर महाराज यांनी कीर्तनात उल्लेख केला आहे। तसेच ते जन्मजात प्रतिभावान वाटावेत असे व्यक्तिमत्व होते। काही लोकांना सरस्वती प्रसन्न झालेली असते, त्यांपैकी ते एक व्यक्तिमत्व होते। आजचे स्मरण हे त्यांचे प्रतिभाचे स्मरण आहे। माणसाने जीवन जगत असताना स्वार्थापेक्षा परमार्थाची कास धरावी लागते। आपल्या कृतीतून कुणाचे कल्याण झाले तर ते पुण्य आहे आणि जर वाईट झाले असेल तर ते पाप आहे। 24 तास कामे करून प्रत्येकाला यश येतच नसते, काही अडथळ्याचा सामना देखील करावा लागतो। अज्ञानापेक्षा ज्ञान संपदेचे महत्त्व जास्त आहे। ज्ञान अबाधित ठेवण्यासाठी अंगी विनयता हवी असते। कैलासवासी वसंतराव यांचे वय जरी 60 होते, मन व त्यांचा सहवास मात्र तरुणामध्ये अधिक होता, कारण भावी विकासाचे तरुण तयार व्हावे असे ते नेहमी म्हणत होते। नवीन पिढीला मार्गदर्शन त्यांचे उल्लेखनीय होते। केवळ कुटुंबालाच नव्हे तर समाजाला सुद्धा अशा समाजसेवी व्यक्तीची गरज असते। म्हणून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे। वाडवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून जीवन व्यतीत करावे। ज्याप्रमाणे वसंतराव यांचा स्वभाव मनमिळावू पद्धतीने जीवन जगले, त्यांच्या परिवाराने उपचारासाठी आटोकाट प्रयत्न केला, परंतु यश आले नाही असा उल्लेख आदरांजली वाहताना हबप कबीर महाराज यांनी शाब्दिक श्रद्धांजली वाहिली। यावेळी जवळजवळ 7000 लोकांचा जनसमुदाय दशक्रियासाठी उपस्थित होता। यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी हबप कबीर महाराज यांचा सत्कार केला। यावेळी श्रद्धांजली भाषण जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, संगमनेरचे सभापती घुले, पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे, सुनील भालेराव, डॉक्टर सचिन शेठ, भालेराव साहेबांचे आप्तेष्ट व्याही जयवंतराव घोडके, खेडचे हिरामन अण्णा सातकर, बाजीराव शेठ ढोले, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे इत्यादींनी केली। यावेळी पुणे जिल्ह्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील हजारो राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्र, बँक, ग्रामपंचायत, महसूल, जिल्हा परिषद, आंबेगाव कृषी समिती, साखर कारखाना, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर श्रद्धांजली वाहताना बोलले की सभापती यांनी अनेक पदे भूषवत असताना लोकांना सहकार्य, विकास करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता। जुन्नर तालुक्यातील अनेक लोकांशी व शेरकर परिवाराशी त्यांचे संबंध कायम जवळचे होते। गणपतराव फुलवडे भाषणात बोलले की वसंतराव यांनी जे काम केले त्याला तोड नाही। अतिशय खुल्या मनाचे, निर्मळ स्वभावाचे ते होते। त्यांना संकटात साथ देण्याचे काम आमदार दिलीप वळसे पाटलांनी केले। एक हरहुन्नरी, अभ्यासू शेतकरी नेता आपल्यातून गेला। एक बहुआयामी, बहुरंगी, आखीव, रेखीव, शिस्तबद्ध जीवन जगणारे व्यक्तिमत्व वसंतराव सभापती होते, अशा शब्दात माऊली शेठ खंडागळे यांनी श्रद्धांजली वाहिली। आपल्या सर्वांचा जीवाभावाचा आदर्शवत व्यक्तिमत्व, जिद्दी, करारी, हजरजबाबी, वास्तवावर बोट ठेवून बोलणारे व्यक्तिमत्व असे वसंतराव होते, असे बैलगाडा संघटनेचे जयसिंग एरंडे यांनी श्रद्धांजली वाहिली। सामाजिक बांधिलकी असणारा नेता हरपला असे माजी आमदार विलास लांडे यांनी श्रद्धांजली वाहिली। हबप येवले महाराज यांचे सर्वांचे आभार व्यक्त केले। आमदार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी देखील श्रद्धांजली वाहिली। मुख्य संपादक तेज तुफान न्यूज, अयूब शेख, कळंब, पुणे। आपले सर्वांचे आवडते नेते कैलासवासी वसंतराव भालेराव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भालेराव कुटुंबियाचे सर्व नातेवाईक, सर्व ग्रामस्थ, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यामधून उपस्थित असलेले अनेक सहकारी बंधू आणि भगिनी, काही दिवसापूर्वी वसंतराव भालेराव यांचं काही दुर्धर आजारामुळे निधन झालं आणि आज आपण त्यांना या ठिकाणी या दशक्रियेच्या निमित्तानं निरोप द्यायला आलेलो आहोत।
काकस्पर्श झालेला आहे. खरं तर काकस्पर्श झाला की तो जीव सुटला अशी एक आपल्या मनातली धारणा आहे आणि त्याच रिवाजाप्रमाणे आपण आतापर्यंत चाललेलो. माझा परिचय वसंतरावांचा तसं पाहिलं तर 89-90च्या दरम्यान लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत झाला आणि कार्यकर्ते जरी असले तरी तेव्हापासून एक आमची मैत्री राहिली, कौटुंबिक संबंध राहिले आणि कधी जरी मतभेद झाले तरी एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही ही काळजी त्यांनी मनापासून घेतली. म्हणजे एखादी गोष्ट अपेक्षा केली आणि मिळाली नाही काही कारणामुळे तरी सुद्धा त्यांनी नाराजी दाखवलेली नाही. परंतु ते परत सभापती झाल्यानंतर जोराने कामाला लागले होते. मध्येच त्यांचं हृदयाचं ऑपरेशन करावं लागलं आणि त्याच्यातून बाहेर पडतात कुठं नाही तर त्यांना हा नवीन आजार त्याच्यामध्ये डिटेक्ट झाला. अनेक डॉक्टरांना दाखवलं, मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं, परंतु आता काही त्याच्यावर इलाज नाही. तुम्ही आता यांना घरी घेऊन जा असा सल्ला अनेक डॉक्टरांनी दिल्यानंतर वर्षभर म्हणजे ते घरी आले आणि घरी आल्यानंतर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कुटुंबियांनी त्यांची जी काळजी घेतली, परिवारांनी त्यांची जी काळजी घेतली ती काळजी एक निश्चित प्रकारे आपल्याला दिशा देणारी आहे. कारण घरातल्या माणसाला आजारी पडल्यावर किंवा ज्येष्ठत्व आल्यानंतर त्यांना काही अपेक्षा नसते, परंतु अपेक्षा नसताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या ही त्यांची भूमिका राहिली. थोडासा स्पष्ट आणि करारी स्वभाव जरी असला तरी आम्हाला त्याचं काही वाटत नव्हतं. शेवटी ते त्यांचं माझं वय जरी सारखं जरी असलं तरी एक सल्लागाराच्या भूमिकेमध्ये सातत्यानं ते माझ्यासोबत राहिले आणि अनेक पदावर त्यांनी काम केलं आणि त्या पदाला सुद्धा न्याय द्यायचं काम केलं. असा आपल्यातला एक हरवणारी माणूस आज आपल्यातून गेलेला आहे. त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.